या मंदिराचं शिखर पाहिलं ना की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण या मंदिरावरती राजा कृष्णदेवरायांनी गजपतींवरती मिळवलेला विजय कोरण्यात आलेला आहे. उजव्या बाजूला तुम्हाला हत्ती दिसेल म्हणजेच गज, आणि मध्ये आहे ते विजयनगरचं सैन्य. तर नमस्कार मंडळी, हम्पी सिरीच्या या भागात आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण बाजार आणि पुष्करणी. हे मंदिर श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. राजा कृष्णदेवरायांनी ओडिसामधील गजपतींवरती विजय मिळवल्यानंतर तिथून एक बालकृष्णाची मूर्ती घेऊन आली आणि त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. पण आता या मंदिरामध्ये तुम्हाला कृष्णाची मूर्ती पाहायला मिळत नाही, कारण परकीय आक्रमणानंतर ती मूर्ती तोडण्यात आली, पण ती आता आपल्याला चेन्नईच्या म्युझियममध्ये पाहायला मिळते. हत्तींना प्रवेश करता येण्यासाठी या मंदिराचा प्रवेशद्वार खूप उंच करण्यात आलेला आहे. मंदिराच्या समोरच आपल्याला कृष्ण बाजार व पुष्करणी पाहायला मिळते. या वास्तूंचं पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब मन मोहून घेतं. तर आजच्या भागात एवढंच. भेटू पुढच्या भागात.